पैशाच्या चिंतनाने हित होत नाही, मग काय बायकोच्या चिंतनाने होणार आहे का? असंच एक राजा होता. त्या राजाने आपल्या सर्व प्रजेला सभेत बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर राजाने एक प्रश्न मांडला. राजा म्हणाला, जे जे बायकोचं ऐकतं ते एका लाईन मध्ये उभा राहा आणि जे जे ऐकत नाही ते दुसऱ्या लाईन मध्ये उभा राहा. मग सगळेजण बायकोचं ऐकणाऱ्या लाईन मध्ये उभा राहिले आणि त्यातला एक 150 व्यक्ती होता, तो दुसऱ्या लाईन मध्ये उभा राहिला. मग महाराजांना वाटलं, महाराज म्हणाले, अरे तू का दुसऱ्या लाईन मध्ये उभा राहिलास? त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो, महाराज माझी बायको म्हटली की जास्त गर्दीत घुसत जाऊ नका. मग ह्याने काय बायकोचं ऐकलं नाही का? ह्याने सुद्धा बायकोचं ऐकलं, पण ते पैशाच्या चिंतनाने नाही, संसाराच्या चिंतनाने नाही, तर बायकोच्या चिंतनाने. मग हित कोणतं करावं? तर देवाचं करावं. हित हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. ते जर आपण हित केलं, मन शुद्ध होतं. सुख कशात आहे? तर देवाच्या नामस्मरणात आहे, नामचिंतनात आहे. जो सुख पावे राम भजन में, ओ सुख नाही आमेरी में. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या वेळोवेळी ताकीद करून सांगतात, उठा जागे व्हारे आता, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. काळाला जर पळून लावायचं असेल तर सतत देवाचं नामस्मरण करावं लागतं, चिंतन करावं लागतं. आता काळाच्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांनी 4 उपाय निवडलेले आहेत. पहिला विकल्प, जागे आहेत पण त्यांना हित कळत नाही. दुसरा विकल्प, त्यांना हित कळतं पण ते जागे राहत नाहीत. आणि तिसरा विकल्प, ज्यांना हितही कळलेलं नाही आणि ते जागेही नाहीत. आणि चौथा विकल्प, ज्यांना हितही कळलेलं आहे आणि ते जागेही आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता आपण पहिल्या क्रमांकाचं हित पाहू. जागे आहेत पण त्यांना हित कळत नाही. असंच एका घराला ढणढण आग लागली होती. घर पेटू लागलं. लगेच बापाने आपल्या मुलांना आवाज दिला, मुलांनो इकडे या. मुलं पळतच आले आणि आल्याच्या नंतर मुलं म्हणतात, बाबा आपल्या घराला तर आग लागली, आता काय करायचं? तेव्हा ते वडील म्हणतात, जा तिथून टिकाव आणि खोरं घेऊन ये. तेव्हा ते मुलं आश्चर्यचकित होतात आणि मुलं म्हणतात, बाबा टिकाव खोरं कशाला पाहिजे? आपल्याला तर विझवण्याकरिता पाणी पाहिजे. तेव्हा ते वडील म्हणतात, अरे मी काय वेडा नाही, आपण काय करू, अंगणात विहीर खोदू, म्हणे पाणी लागेल. म्हणजे पहा, जागे आहेत पण त्यांना हित कळत नाही. दुसरा विकल्प, त्यांना हित कळतं पण ते जागे राहत नाहीत. बळा दुसऱ्याच्या आग्रहाने कीर्तनाला यायचं आणि झोपा काढायच्या. म्हणजे पहा, जागे आहेत पण त्यांना हित कळतं पण ते जागे राहत नाहीत. आणि तिसरा विकल्प, ज्यांना हितही कळलेलं नाही आणि ते जागेही नाहीत. उलट ते आपल्याला सांगत असतात, पाप म्हणजे काय तर भलताप आणि पुण्य म्हणजे धमकी. हे बुवा बाबांचा धंदा. त्यांना देव कळत नाही, त्यांना धर्म कळत नाही, त्यांना हित कळत नाही, ते देवाला मानित नाहीत. मी सांगते, तुम्हाला देवाला मानायचं नाही ना, नका का मानना. तुम्हाला हित कळत नाही ना, नका का कळना, पण 2 हाताने दान धर्म तरी करावं. एवढे महाराज लोक चिकट, काय सांगावं. एक महाराज इतके चिकट होते, महाराज लग्न करीत नव्हते. मग गावकऱ्यांना सतत प्रश्न पडायचा, महाराज लग्न का करीत नसतील, महाराज लग्न का करीत नसतील. मग एका दिवशी विचारायलाच गेले, महाराज तुम्ही लग्न का करीत नाहीत? त्यावेळेस ते महाराज म्हणाले, अरे मला जर बायको उधळपट्टीची मिळाली तर, आणि आताच्या बायका उधळपट्टीच्याच आहेत, मला जर बायको उधळपट्टीची मिळाली तर. मग त्यातला एक व्यक्ती म्हणतो, महाराज तुम्हाला कशी मुलगी पाहिजे? तेव्हा ते महाराज म्हणतात, मला एकदम चिकट मुलगी पाहिजे, एकदम चिकट. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, महाराज तशी मुलगी आपल्याकडे आहे. तेव्हा ते महाराज म्हणतात, त्याचं जरा उदाहरण सांगतो का मला? तेव्हा तो म्हणतो, महाराज मला तुम्ही एक सांगा, तुम्हाला सर्दी झाली तर तुम्ही काय करता? महाराज म्हणाले, औषध वगैरे घेतो. मग तो म्हटला, महाराज तसं तुम्हाला सर्दी झाल्यावर तुम्ही औषध वगैरे घेता आणि तिला सर्दी झाली तर ती डायरेक्ट गिळून घेते, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग महाराज म्हणाले, अरे वा, एवढी चिकट म्हणल्यावर मग काय लग्न करायला हरकत नाही. महाराजांचं लग्न
होता लग्न झाल्यानंतर 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह उभारतो. त्या सप्त्यामध्ये एके दिवशी बायको तिला म्हणतात, चल ग बायको कीर्तनाला. त्यावेळेस ती म्हणते, चला पुढे तुम्ही, आलेच मी. तेव्हा महाराज कीर्तनाला जातात. निमा कीर्तन होतं आणि निमा कीर्तनात विचार करू लागतात की आपण घरामध्ये देवापुढे जो दिवा लावला होता तो विझवला का नाही. महाराज हे पाहण्याकरिता परत घरी येतात आणि आल्याच्या नंतर दरवाजाची कडी वाजवतात. बायको दरवाजा उघडते आणि बायको म्हणते, काय हो इतक्या लवकर तुमचं कीर्तन झालं. तेव्हा ते म्हणतात, तू मला प्रश्न विचारू नको, आधी मला तू एक सांग, देवापुढे जो दिवा लावला होता तो विझवलास का नाही. तेव्हा ती म्हणती, अहो मी काय इतकी येडी नाही, मी एका हाताने लावला आणि दुसऱ्या हाताने लगेच विझवला. मग ती म्हटली, होय व आपल्या लग्नामध्ये माझ्या बापाने तुम्हाला बूट जोडा दिला होता, त्याचं काय. तो तर तुम्ही हितपर्यंत झिजवत आणला, त्याचं काय. तो म्हटला, अगं मी काय इतका वेडा नाही, हे बघ माझ्या अजून बघलेतच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. इतके महाराज लोक चिकट आहेत. महाराज जोपर्यंत शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रिय ताकद आहे, आयुष्य लांब आहे, तोपर्यंत देवाचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. आणि चौथा विकल्प असा आहे की ज्यांना हितही कळालेला आहे आणि ते जागेही आहेत, त्यांचे माता पिता आई वडील धन्य आहेत, यात काही नवल नाही. म्हणून अभंगाचं प्रथम चरण. आपुली आहे ना जो असे जागता, आपुली आहे ना जो असे जागता, आपुली आहे ना जो असे जागता, आपुली आहे ना जो असे आपुली आहे ना जो असे जागता, 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 आपुली माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. माता पिता
आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. प्रत्येक माणसाला वाटतं की आपण पुण्यवान असावं, प्रत्येकाला वाटतं की आपण श्रीमंत असावं, प्रत्येकाला वाटतं की आपण कोणाशी भांडण करू नये आणि प्रत्येकाला वाटतं की आपण निर्भय. या 4 करिता जगद्गुरु तुकोबरायाने 4 उपाय निवडले आहेत. श्रीमंत व्हायचं असेल तर आधी दारिद्र्याचा नाश पाहिजे, जर पुण्यवान व्हायचं असेल तर आधी पापाचा नाश पाहिजे, आणि जर तुम्हाला कोणाशी भांडण करायचं नसेल तर आधी आपली जास्त बडबडी बंद करायला पाहिजे, आणि जर तुम्हाला निर्भय राहायचं असेल तर आधी उद्योग जागा. दारिद्र्याचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, मोनाने कलियाचा नाश आहे, आणि जेथे जागा आहे तेथे भयाचा नाश आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता जगद्गुरु तुकोबराय पहिला क्रमांक कुणाला दिला आहे तर मातेला दिला आहे. धन्य माता पिता. पहिला क्रमांक मातेला का? कारण महत्वाचे संस्कार करणारी ती माता असते, म्हणून पहिला क्रमांक मातेला दिला आहे. मग मातेने योग्य ते संस्कार आपल्या मुलांना करायला पाहिजेत. पण कसे संस्कार करतात महाराज? एक दोघी जणी मैत्रिणी, त्यांची खूप दिवसाची भेट झाली मार्केटमध्ये. त्या दोघींचे छोटे छोटे मुलं, आणि दोघी जणी गप्पा मारत एका साईडला बसल्या, आणि बसल्याच्या नंतर एकीचं लक्ष दुसरीच्या मुलावरती जातं, आणि ती म्हणते, अगं तुझा पिंट्या खूपच उड्या मारतोय ग. ती म्हणते, अगं काय सांगू तुला, जेव्हा हा 7 महिन्याचा गर्भामध्ये असताना आम्ही सर्कस पाहायला गेलो होतो, त्या माकडाचा परिणाम ह्याच्यावर झाला आणि हे असं उड्या मारतं. तेव्हा तीच म्हणते, अगं तुझ्या पिंट्याचं सोड, माझ्याच बंट्याचं बघ ना. जेव्हा हा 8 महिन्याचा गर्भामध्ये असताना आम्ही शोले पिक्चर पाहायला गेलो होतो, त्या गब्बरचा परिणाम याच्यावर झाला, आणि हे जन्मताच म्हणता, आई कितने आदमी थे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असे संस्कार करतात महाराज. कसे संस्कार करावे? एक माधवनी गृहस्थ व त्याच्याबरोबर एक 5 ते 6 वर्षाचा छोटा मुलगा भर दुपारी रस्त्यावरून चालले होते, आणि रस्त्यामध्ये एक शेतकरी नांगरणी करत होता. तेव्हा त्या मुलाचं लक्ष ते शेतकऱ्याचं जे मळकट शर्ट होतं ते एका झाडाला त्यांनी लटकलेलं होतं. त्यांनी अडकून ठेवलेलं होतं शर्ट, आणि त्या मुलाचं लक्ष त्या शर्टावरती जातं, आणि तो मुलगा त्या बापाला म्हणतो, बाबा ते अडकलेलं शर्ट जे आहे ना त्याच्यामध्ये आपण काय करू, 2-3 दगड टाकू, खूप मजा येईल. तेव्हा ते वडील म्हणतात, नाही बाळ, आपण त्यात काहीतरी बदल करू. आपण काय करू, 2-3 त्यात चांदीचे नाणे टाकू, बघ तरी किती मजा येते. तेव्हा तो मुलगा न खुशीने हो म्हणतो, आणि त्यात 2-3 चांदीचे नाणे टाकून एका साईडला झाडाखाली लपून त्याची वाट बघत बसतात. तेव्हा डोक्यावरती ऊन येतं. तो शेतकरी ते बैल सोडतो, त्याला चारा पाणी करतो, आणि उन्हातच मनाशी बोलत एका बांधावरती बसतो. 2 दिवस झाला पोटामध्ये अन्नाचा कणही नाही, बायका पोरं उपाशीत. आता कसं घरी जाऊ, कसं बायकोला तोंड दाखवू, असं तो म्हणत म्हणत तिथनं उठतो. ते मळकट शर्ट आपल्या अंगामध्ये घालतो, आणि सहज खिशात हात घालतो, तर त्याला काहीतरी जाणवतं. तो ते वर करून पाहतो, तर काय 2-3 चांदीचे नाणे. तो ते चांदीचे नाणे घेऊन ते शेतात जातो, आणि एवढा खुश होतो, एवढा खुश होतो, देवाला म्हणतो, देवा हे परमेश्वरा, हे पांडुरंगा, कोणाला पाठवलंच रे माझ्या मदतीला, त्याचं आयुष्य लाभो, त्याच्या घरात सुख समृद्धी येऊ, त्याचं जीवन भरभराटीच जावं, असं तो म्हणत असतो. तेव्हा तो मुलगा म्हणतो, बाबा ह्या शेतकऱ्याचं बोलणं ऐकून माझ्या मनातून, माझ्या अंगातून समाधानाच्या लहरी उकळत आहेत. बाबा मला कळतं, पण मला वळत नाही. तेव्हा ते वडील छान असं उत्तर देतात, बाळ तू आज मला माणुसकीचा धडा शिकवलात. असे काही वडील आहेत की ते चांगले संस्कार करतात. संस्कार करायचे असतील तर आमच्या कयातू मातेसारखे करा. जेव्हा भक्त प्रल्हाद जन्म गर्भामध्ये असताना त्यांच्यावर त्यांनी नामस्मरणाचे संस्कार केले, तेव्हा भक्त प्रल्हाद जन्माला आले. अरे संस्कार करायचे असतील तर आमच्या जिजाऊ मातेसारखे करा. जेव्हा या हिंदू धर्मावर खूप मोठे संकट आले होते,
तेव्हा जिजाऊ मातेने भवानी मातेला नवस केला होता की माते, तुला जर मला पुत्र द्यायचा असेल तर या हिंदू धर्माचं रक्षण करणारा दे, हातात तलवार घेऊन स्वराज्य स्थापन करणारा दे, नाहीतर मला वांजवटी ठेवलेलं बरं. असा कुणी जिजाऊ मातेने भवानी मातेला नवस केला तेव्हा कुठं आपले छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. अरे मुजरा माझा त्या माझी जाऊला, जिने घडविले शूर शिवबाला, साक्षात होती ती आई भवानी, जिच्या पोटी जन्म घेतला शिवबानी. मराठी मातीत केला गणेमिगा, तो एकच होता जिजाऊचा छावा, तो एकच होता जिजाऊचा छावा. असे संस्कार करतात महाराज, वा वा. असे संस्कार करतात. अजून एक सांगून जाईल, एक 15 ते 16 वर्षाचा मुलगा पानपट्टीवरती व्यसन करतो, गाई चाप खातो, तिकून त्याचा बाप येतो, लगेच तो त्या पानपट्टीच्या मागे लपतो आणि हात मागे घेतो. लगेच त्याच्या सर्व मित्र त्याला हसू लागतात, बघा बघा हा बापाला भीतो. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो, अरे मी काय बापाला भेट नाही आणि भिलोही नाही आणि भेटणारही नाही, ह्यातलीच अर्धी मागतो, म्हणून मी माग केलं, म्हणून मी माग केलं. असे काय संस्कार करतात महाराज. आईसारखे दैवत या जगामध्ये कोठे नाही, पृथ्वीवरचा साठा सुखाचा, मैत्री नसते गोड मायेची ओढ, प्रेमाची सावली आणि स्वतः उपाशी राहून आपल्याला भरवणारी दयाची माऊली आहे, म्हणून ती आईला कधी विसरू नका. एका सुंदर कवीने सुंदर अशा प्रकारे वर्णन केलं आहे. आई मायेचा सागर आहे तर बाप दयेचा समुद्र आहे, म्हणून त्या बापाला सुद्धा कधी विसरू नका. आताचे मुलांचे वडील खूप व्यसनाचे आहारी आहात, खूप दारू पितात, रातच्या 12-1 वाजता घरी येतात, शिव्या मार देतात, त्यातूनही पोट नाही भरलं तर बायका पोराला मारतात. म्हणून एका ठिकाणी कबीरजी महाराज सांगतात, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको ही खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. ओ जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. असे संस्कार करतात महाराज. कसे संस्कार करावे, कसे संस्कार करावे. एक वडील आणि एक मुलगी, ती मुलगी 4 वर्षाची असताना ती मुलगी बापाला प्रश्न करते, बाबा, मुलगी मोठी झाल्या बाबाला प्रश्न करते, बाबा मी तुम्हाला कधी रडवले का हो. तेव्हा ते वडील म्हणतात, बाळ असं का विचारतेस. तेव्हा ती मुलगी म्हणते, बाबा मला सांगा ना मी तुम्हाला कधी रडवले का. तेव्हा ते वडील म्हणतात, बाळ
तू मला एका दिवशी खूप रडवलंस. तेव्हा ती मुलगी म्हणते बाबा कधी? त्यावेळेस ते वडील म्हणतात बाळ तू ज्या दिवशी 4 वर्षाची होती त्या दिवशी तुझ्या पुढे मी 3 वस्तू ठेवल्या होत्या. मला वाटलं तुझी त्यात एखादी आवड निवड असू शकते, पण तू बाई तू त्या 3ही वस्तू बाजूला केल्या आणि अलगत माझ्या मिठीमध्ये येऊन बसली. मायबापानं खऱ्या अर्थाने त्या दिवशी तो बाप रडत असतो ज्या दिवशी आपली लेक आपलं घर सोडून परक्या घरी जात असते. त्या दिवशी जनकासारख्या विधेही रडल्या सीता मातेला जाण्याकरिता. आपण तर काय सर्वसामान्य आहोत.